विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधानी योगराधी आपण नाशिक जिल्ह्यातील 1000 मंदिरे एकत्र केलेले त्याची एक समिती बनवली. त्यामध्ये आपलं मंदिर पण आहे. रोज संध्याकाळी 7 वाजेला प्रत्येक मंदिरात आरती आपण सुरू केलेली. गंगा गोदावरी कपालेश्वर काळाराम मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर ते बालाजी मंदिर नाशिकला मुक्तीधामपर्यंत म्हसरूळपर्यंत जेवढे मंदिर आहे आणि नाशिक जिल्ह्यातील संध्याकाळी 7 वाजेची आरती सगळ्यांना आपण विनंती करून 7 वाजेची केलेली आहे. आपल्याला विनंती आपल्या जवळच्या मंदिरात नक्कीच रोज जा. नाही जमत आहे प्रत्येक घरामध्ये त्याच वेळेला दिवाबत्ती करा. रामरक्षा हनुमान चालिसा गायत्री मंत्र जे आपल्याला जमेल ते रोज संध्याकाळी 7 वाजेला बरोबर आपल्या घरात आणि मंदिरातली आरती ही एका वेळेला झाली पाहिजे. 100 कोटी लोक ज्या वेळेला हे सगळं करतील त्यावेळेला मला वाटतं आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. ही तुम्हाला संकल्पना आवडली? नक्की याचा प्रचार करणार. तुमच्या बाजूला तुमच्या गल्लीत तुमच्या देवस्थानमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल 7 वाजेची वेळ धर्मासाठी आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळेला आपला वेळ फक्त 5-10 मिनिट द्यायचा. जास्त वेळ आपण मागत नाही. आपल्याला विनंती नक्की. जय श्रीराम. जय श्रीराम.
वाहिले नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नीच्या या ज्वाळा वृत्ती त्राटयावे उच्चते मुळे माता सगळ्यांनी एक दोन मिनिटं, एक दोन बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हनुमानाला आलेलो आहोत. त्याचं दर्शन आपण घेणार आहोत. कोणी घेतलेलं आहे त्यांना नमस्कार करून तुमच्या सगळ्यांशी बोलतो. आम्ही खास तुम्हाला याकरता भेटायला आलो. ये ताई, ये. या खास याकरता भेटायला आलो आहोत की आपण हिंदू जागृती झाली पाहिजे. हिंदूंनी एकमेकाला अगदी जोडून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टी. तर फक्त जागृती आम्ही लेक्चर द्यायला नाही आलो. आम्ही एक महत्वाची गोष्ट सांगायला आलो. दोन गोष्टी. एक आहे दर शनिवारी आपण एकत्र कुठेतरी मित्र त्याच्यावर बिंदूवर सांगणार आहे. मी हे सांगणार आहे तुम्हाला की आपण एक जागृती 100% करायची आहे की आपला एकूण 1 रुपया आपण फक्त हिंदूला द्यायचा. कुठेही खर्च करायचं. गोड असेल, चाकात हवा भरायची असेल तरी सुद्धा तो हिंदू आहे का बघायचं तरच त्याला पैसे द्यायचे. आणि त्याचं आपण थोडंसं वाट पाहिजे. आता याच्याकरता फक्त सांगायला नाही आलो. तसं सांगून काय होतं, प्रत्यक्षात आपल्याला अडचण येते. घरी गेलं तर फॅन रिपेअर नाही, हे नाही, नळ माझं खराब झालं, AC रिपेअर नाही, माझ्या गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, सीट कवर शिवायचं आहे, पडदे शिवायचे, सगळं गादी शिवायचे घरातल्या गोष्टी. ऐकताय सगळं? नाही ऐकताय? याच्यासाठी आपण सोल्युशन काढलं. आता हे सांगून उपयोग नाही. तर याच्यासाठी उपाय काढला. काय उपाय काढला तर हिंदूंची जे छोटे छोटे व्यवसाय, बांगडी भरायला येणारे, मेहंदी काढायला येणारे, ब्युटिशियन्स, लेडीज टेलर, चाळी बनवणारे, माळीकाम करणारे, मांस विकणारे, दूध विकणारे सगळे, तर यांची आपण 1500 लोकांची लिस्ट केली. बघा ही जी लिस्ट आहे ना, ही लिस्ट हे मागच्या हनुमान जयंतीला कोणी होतं का इथे? त्या दिवशी हे कागद वाटले गेले. मागच्या हनुमान जयंतीला त्या दिवशी हे कागद वाटले गेले. तर त्या दिवशी फक्त 125 लोकांची लिस्ट होती. याच्यात सगळेच आहे. बांगडेवाले, भगवानभाई नमस्कार, बांगडीवाले, चावीवाले सगळेच आहे. रद्दी घेणारे, भंगारवाले. आपण रद्दी आपण जर मुसलमान होतो तर आपल्या मनात काहीतरी वाईट वाटतं की आपण मुसलमानाला काहीतरी त्याला हे करतो आणि वाटलंच पाहिजे. आपला 1-1 रुपया जाईल तर तो 1 रुपया पुढच्या पिढीच्या मानेवर चालणाऱ्या सोनीची धार वाढवणार आहे एवढं लक्षात ठेवा. पक्क लक्षात ठेवा. हे सत्यता आहे. नुसतं हनुमानाला आपण नमस्कार करून होणार नाही, आपल्या स्वतःला वाटावं. तर मग यासाठी आम्ही हे सांगायला आलो की अशी 1500 लोकांची लिस्ट आपण केलेली आहे. ती लवकरच आम्ही सगळ्यांना मोबाईलवर त्याचं ॲप म्हणा, वेबसाईटवर म्हणा ती उपलब्ध होते आणि त्याची हार्ड कॉपी पण होणार आहे. समजा तुम्हाला वाटलं तुमचं आता हार्ड कॉपी तिची, आता ही 125 लोकांची लिस्ट आहे ती एका पानात झाली. 1516 लोकांची लिस्टला 10 पानं लागतात. तेवढे आम्ही प्रिंट नाही करू शकणार. आम्ही आमचे व्यवसाय सांभाळून हे सगळं काम करतो आहोत. तर याच्यात तुमची मदत. तुम्ही समजा सांगितले, ताईंनी सांगितले की तुम्ही यावर आमच्या इकडे, ताई तुम्ही समजा मसरूळला राहत असाल, इंद्रनगर राहत असाल, या आमच्या इथे इंद्रनगर अशा लोकांसमोर बोलूया, कुठल्या मंदिरात बोलूया किंवा कुठल्या एकत्रीकरणात बोलूया. तर आपण येऊन सांगणार आहोत. सगळ्यांना आम्ही कळकळीची विनंती करतोय, हात जोडतोय सगळ्यांना. तुम्ही 1-1 रुपया आमचं सांभाळतो, त्यासाठी सोल्युशन पण देतोय की नाही. 1500 लोकांची नावं देणार. आपण नाशिक आहे, 22-23-24 लाख लोकांचं गाव आहे नाशिक. 15 किलोमीटरची रेंज दिली. रामराम. 1500 लोकांची लिस्ट पुरेशी नाही आहे. आजकाल आपण 5000 लोकांची लिस्ट करू शकतो की नाही. हिंदू लोकांची, चष्मा रिपेअर करणारा, रघु करायला जावं लागतं आपल्याला, जावं लागते. छोटे छोटे व्यवसाय, बांगडी भरून येणार. माझ्या घरची माझी सून म्हणा, माझी मुलगी म्हणा, त्यांचा हात मी कोणाच्या हातात देते, हिंदूच्या हातात द्यायचा का मुसलमानाच्या हातात द्यायचं मी ठरवायचं. माझ्या घरचा नळ रिपेअर करायला हिंदू येणार का मुसलमान येणार हे मी ठरवायचं. तर थोडीशी आपण तुम्हाला विनंती करतो. आता आज एवढं बोलता नाही येणार खूप सगळं. तर तुम्ही आमचा नंबर याच्यात द्या, नंबर देतो तुम्हाला. त्या नंबरवर तुम्ही हे करा. आणि तुम्ही जर थोडं पुढे आलात हो यावर आमच्याकडे आपण एकत्र येऊ. आता हे सगळ्यांचे नंबर आता घेता नाही येणार, परंतु जेव्हा आमची लिस्ट साधारण आम्ही एक प्रयत्न असा करतो की त्याचं प्रकाशन आम्ही आता करणार आहोत लवकरात लवकर. त्या 1516 पण होती.
त्या लिस्ट आम्ही जे प्रकाशन करतो होतो तर ते तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलं, समजा दादापर्यंत पोहोचलं तर त्यांनी सगळीकडे पसरवायचं, त्याचा प्रचार करायचा, लोकांना जाऊन सांगायचं. मी किंवा हे सगळीकडे जाऊ नाही शकत. तुम्हीच ठरवायचं की मी सांगेल 10 लोकांना, मी सांगेल 25 लोकांना, जाऊन सांग. तर तुम्ही जर आम्हाला जोडले गेलात, आम्ही दर बुधवारी आम्ही प्रसाद मंगल कार्यालयाच्या मागे जे पारनेरकर सभागृह आहे तिथे आम्ही दर बुधवारी भेटतो, एकत्र येतो. अशीच आपले सगळे मध्यमवर्गीय एकत्र येऊन आम्ही सुरू केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो, तुम्ही सगळेजण हा नंबर मी तुम्हाला देऊ हो तर काय करायचं सांगू का नंबर? हे सेव्ह करून घ्या नंबर. यावर तुम्ही याच्यावर तुम्हाला आपल्या ह्याच्यावर या मंदिरात पण होती. आपल्याला विनंती आहे की रोज या, फक्त शनिवारी सकाळी येऊ. त्याचबरोबर नाही जमलं तर त्यावेळेला घरी दिवाबत्ती करा, एवढी एक विनंती आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदूंचा रुपया, हिंदूला हिंदूंचा रुपया, हिंदूला हिंदूंचा रुपया, हिंदूला हिंदू का रुपया, हिंदू को हिंदू का रुपया, हिंदू को